सुरेखा ही सुरेखा ही सुरेखा आपल्याला पटलेली आहे हिरवीमधून कशी लाजून हसलेली आहे सुरेखा ही सुरेखा ही सुरेखा ही सुरेखा आपल्याला पटलेली आहे हिरवीमधून कशी लाजून हसलेली आहे। तर नमस्कार मित्रांनो, आपण आजचा प्रिव्ह्यू पाहायचं असेल तर प्रिव्ह्यू कसा नक्की कमेंट सांगा मित्रांनो। तर आज आपण म्हणजे स्पेशल गर्ल्स बीट म्हणलं ते आणलं तर मी प्रिव्ह्यूमध्ये पाहायचं असेल तर प्रिव्ह्यू नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका मित्रांनो। तर जरा न वेळ घालवता आजच्या आपण व्हिडिओला चालू होणार आहे। पाहू शकता मी VPN कनेक्ट करून ठेवलेलं पाहू शकता तुम्हाला स्क्रीनवर जसं एक वेळ ओपन करून दाखवतो तुम्ही। तर पाहू शकता कोणची ॲड येतात त्याच्यात थोडंसं दुर्लक्ष करावे। पाहू शकता कनेक्ट टेस्टिंग चालू आहे। चालू झाल्यानंतर मित्रांनो पाहू शकता तुम्हाला इथून कनेक्ट दिसत असेल, पाहू शकता इथं एवढं मोठं कनेक्ट आहे, एवढं इथं दिसू राहिला ऑरेंज। कनेक्ट झाल्यानंतर मित्रांनो बॅक घेतो मी, बॅक घेतल्यानंतर ना आपला कॅपमध्ये जातो आणि तुम्हाला जो सॉन्ग दिलेला आहे आणि जो फोटो दिलेला आहे ते म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, तुम्ही घेऊन घ्या। तर पाहू शकता मित्रांनो जे फोटो आहे ते घेऊन घ्या पहिले। फोटो आहे ॲड करून घेतो। ॲड केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं इथं पाहू शकता याचा पहिले रेशो घेऊन घ्यायचा बरोबर 960 आणि फोटो ॲडजस्ट करून घ्या पहिले फुल स्क्रीनमध्ये, नाही तर नंतर प्रॉब्लेम होतो। तर बरोबर ॲडजस्ट करून घ्या एवढा। आता हे बरोबर फुल स्क्रीनवर झालेलं आहे। फुल स्क्रीन झाल्यानंतर शेवटचा पार्ट कट करून घ्या आणि बॅक घ्या। बॅक घेतल्यानंतर ॲड ऑडिओ करा, एक्स्ट्रा ऑडिओ करा आणि जो तुम्हाला व्हिडिओ द्या मित्रांनो पाहू शकता म्हणजे हा व्हिडिओ दिलेला आहे तो एक्स्ट्रा ऑडिओ करून। तर पाहू शकता बीटवर टच करा मित्रांनो। बीटवर टच केल्यानंतर ना म्हणजे सॉरी थोडं लवकर गेलो आपण समोर। तर काय करायचं मित्रांनो सॉन्ग ॲड केल्यानंतर ना तर पाहू शकता थोडंसं ओढून घे इथपर्यंत शर्टचा फोटो ओरलीमध्ये जा, ॲड ओरली करा। ॲड ओरली केल्यानंतर व्हिडिओमध्ये जा, जो व्हिडिओ दिला आहे तुम्हाला तो घेऊन घ्या, थोडं स्मॉल करा आणि बरोबर ॲडजस्ट एका कोपऱ्यात बसून द्या म्हणजे एक कोपऱ्यात। तर पाहू शकतो मित्रांनो सॉन्गवर टच करूया। सॉन्गवर टच केल्यानंतर इथं तुम्हाला स्क्रोल करून थोडंसं म्हणजे उजव्या बाजूला बीट म्हणजे बीट दिसत असेल टच करून घ्या। पाहू शकता इथून एक चेंज होणार आता इथं चेंज झालं। तर हे चेंज एक अलग सेकंड फोटो थर्ड फोटो इथून लागला, इथून पाहू शकता पहिला दुसरा हा तिसरा फोटो आणि हे पुरे मिक्स येणार। मिक्स आल्यानंतर ना हा इथून अलग येणार, इथून अलग येणार, इथून एक अलग येणार, एक एक बीट पाहिजे मित्रांनो। बीट पाहिल्यानंतर मग समजून जातं। तर पाहू शकता एक छोटा इथं बीट आहे, पहिले स्मॉल करून घेतो आपण। लय मोठा फोटो झाला आहे पण ते बीट आहे तिथपर्यंत ओढून घ्यायचे मित्रांनो। पाहू शकता हा पण एक आहे ते घेतलं आहे। हे बरं इथून पाहू शकता इथून काय करायचं थोडं स्मॉल करायचं म्हणजे हे अलग स्प्लिट करून घ्या तुम्ही म्हणजे येऊन जाणार त्याच्यातच। आल्यानंतर मित्र आता काय करायचं इथं तुम्हाला काय करायचं इथं फोटो टच करायचा, इथं तुम्हाला ट्रान्सफॉर्म जायचं, इथं रिसाईज करायची आहे, थोडीशी स्मॉल करून घ्यायची आहे म्हणजे फक्त चेहरा दिसला पाहिजे आणि बरोबर वरतं करून घ्यायचं आहे, वरतं ॲडजस्ट करून घ्या। आता काय करायचं मित्रांनो बॅक घ्या, ओवरलीमध्ये जा, ॲड ओवरली करा, जिथून तुम्हाला स्मॉल फोटो दिसत असेल तिथं टच करा, ॲड फोटो करा। ॲड फोटो तुम्हाला जो फोटो दिले आहेत पाहू शकता हे एक आणि हा दोन हा घेऊन घ्यायचा आहे आणि ह्याला पण तेच रिसाईज म्हणजे ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं, रिसाईज जायचं, थोडं ॲडजस्ट करून बरोबर होऊ शकता। आणि हा थोडासा एक चौथा फोटो म्हणजे तिसरा फोटो ट्रान्सफॉर्ममध्ये रिसाईज केले म्हणजे 60x90 घेतली साईज, ॲडजस्ट करून बरोबर खाली लावून घेतली आपण। थोडीशी आपली जी वरची साईज आहे जी पहिल्या नंबरची थोडीशी आपण ट्रान्सफॉर्ममधून रिसाईज 60x90 करून घेऊ, बरोबर ॲडजस्ट होऊन जाणार ती।
हे झाली एवढी ॲडजस्ट. सेकंड फोटो आहे, इथून हा चौथा. हा थोडासा वरचा खाली झालेला आहे. जास्त जवळजवळ झाले. थोडंसं माल बघून तुम्ही थोडंसं तुम्हाला समजलं पाहिजे ॲडजस्ट कसा करायला लागतो. आता बघू हे बरोबर कसं आलं आहे. आणि हा बरोबर फोटो थोडासा आता बाबा मित्रांनो आता बरोबर आलेलं आहे. थोडंसं ॲडजस्ट करून जिथं बीट आहे तिथपर्यंत जा. आता मी बाकीचा जो पार्ट आहे कट करून घ्या मित्र. पाहू शकता व्हॉल्यूम जातो, बाकी पार्ट कट करून घे तुम्ही. पाहू शकता. आता काय करायचं मित्रांनो, तुम्हाला पहिलेला इफेक्ट लावून आपण जे 3 लेअर आहे पाहू शकता. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इथं तुम्हाला शेक 3 दिसत असेल तो घेऊन घ्या. पाहू शकता एकसोबत सगळं तीनला पण लावायचे आहेत. पाहू शकता शेक 3 आणि फुल लेंथ वाढून घ्या. त्या ॲनिमेशनमध्ये गेलो आणि इथून तुम्हाला शेक 3 मध्ये गेलो, जी लेंथ वाढवली बरोबर ॲडजस्ट केलं. ॲडजस्ट झाल्यानंतर बॅक घ्या मित्रांनो आणि इथून तुम्हाला मायनस चिन्ह दिसेल तो घेऊन घ्या. आणि इथून तुम्हाला लोडिंग होतावडी दिसेल. होल्डिंग झाल्यानंतर ना इथून लाईट इफेक्टमध्ये जा आणि इथून फ्लॅश निवडा आणि जे रेशो आहे तो 0.1 सेकंडवर घेऊन घ्या. अप्लाय टू ऑल करून घ्या. अप्लाय टू ऑल केल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, फोटो टच करायचा पहिले ॲनिमेशन जायचं, कॉम्बोमध्ये जायचं मित्रांनो. आणि इथून तुम्हाला पेंडुलम 1 दिसत असेल तो घेऊन घ्या आणि दुसऱ्या फोटोला पेंडुलम 2. तिसऱ्या फोटोला मित्रांनो काय करायचं, आता इथून तुम्हाला बाउन्स म्हणून घ्यायचं आहे, नाहीतर डिस्ट्रॉय राईट म्हणजे लेफ्ट नाहीतर राईट घेऊन घ्या. पाहू शकतो तुम्हाला स्क्रीनमध्ये हा दिसत आहे. असं झालं आहे. असं झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, इथे एक पहिला बीट आहे हा अलग बीट करून घेऊ स्पीडमध्ये. हा थोडासा ॲडजस्ट करून घेऊ आणि हा शॉर्टपर्यंत ओढून घेऊया जिथपर्यंत बीट आहे तिथपर्यंत. आणि जिथं बीट लागलेलं तिथं स्पीड करून घेऊ थोडंसं. आता इथे एक बीट आहे, इथे एक बीट आहे. एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं आहे, तुम्हाला अप्लाय टू ऑल करून घेतले ते पहिले. अप्लाय टू ऑल करून गेल्यानंतर ना तुम्हाला हे 3 लेअर झाले. 3 लेअर झाल्यानंतर ना तुम्हाला इथून थोडंसं काहीच नाही करायचं आहे, फोटो सोडून द्यायचा. सेकंड फोटो उचलायचा, ॲनिमेशन जायचं, कॉम्बोमध्ये जायचं मित्रांनो. आणि इथून तुम्हाला स्केच आणि डिस्ट्रॉय दिसत असेल ते घेऊन घ्या. आणि दुसरा फोटो तुम्हाला इथून तुम्हाला स्लाईड अँड वेव्ह दिसत असेल, नाहीतर वेव्ह अँड स्लाईड दिसत असेल ते घेऊन घ्या. मग तिसरा नंबरचा फोटो आपल्याला म्हणजे वर्टिकलमध्ये चालतं, नाही तर कॉम्बोमध्ये गेल्यानंतर ना पाहू शकता बंद करतो. आणि कॉम्बोमध्ये गेल्यानंतर नाही घेऊन तुम्हाला स्क्रोल करायचं थोडंसं, तर तुम्हाला लोडिंग होतं दिसेल. लोडिंग तर तुम्हाला तर स्लाईड अँड वेव्ह दिसत असेल तो घेऊन घ्या. आणि इथून तुम्हाला इथून थोडंसं बाउन्समध्ये घेऊन घ्यायचं आहे. बाउन्स 1 म्हणून घेतल्यानंतर बरोबर ॲडजस्ट होऊन जाईल. तर ॲडजस्ट झाल्यानंतर आता काय करायचं, इफेक्टवर जायचं, टच व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं, टच होणार तर लोडिंग होणार. लोडिंग झाल्यानंतर ना आता काय करायचं आहे, व्हिडिओ थोडासा मोठा आहे, थोडंसं समजून घ्या. तेव्हा समजून मित्रांनो पोस्ट का लोडिंग झाल्यानंतर होलो ब्लर घेऊन घ्या. होलो ब्लर जिथपर्यंत 3 लेअर येत नाही, पण त्या 3 लेअर आल्यानंतर नाही तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. इथं तुम्हाला शेक दिसत असेल म्हणजे ट्रेंडिंगवर सगळे इफेक्ट आहे. ट्रेंडिंगवर आल्यानंतर ना थोडंसं बटरफ्लायचं आहे, तो पण ट्रेंडिंगवर चालू आहे इफेक्ट मित्रांनो. पोस्ट तो बटरफ्लाय घेऊन घेता आपण बरोबर छोटा स्मॉल जिथपर्यंत बीट आहे तिथपर्यंत घेऊया. आणि थोडं समोर आलं तर मित्रांनो आता पाहू शकता तर मिरर 3 लेअर दिसत असेल खालीच म्हणजे ट्रेंडिंगवर तुम्हाला दिसणार. स्क्रोल केल्यानंतर बाकीचा समोरचा जो एक भाग आहे तो सोडून द्यायचा, दुसरा एक उचलायचा, तो आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये जायचा आहे. बॉडी इफेक्टमध्ये तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, इथं पाहू शकता ट्रेंडिंग, ग्लो आणि ग्लोईंग लाईन्स दिसत असेल
तर आपल्याला ग्लोईंग लाईन्समध्ये तुम्हाला कोणताही एक निवडायचा. पाहू शकता मी आता विंग्स बटरफ्लाय निवडून घेता यावेळेस. पाहू शकता झालेलं आहे. ॲडजस्ट झाल्यानंतर मित्रांनो आता काय करायचं, बॅक घ्यायचं. बॅक घेतल्यानंतर जे ओनली व्हिडिओ ॲड केला तर आपण तो डिलीट करून टाका मित्रांनो. डिलीट केल्यानंतर ना बॅक घेतल्यानंतर पाहू शकते इकडं व्हिडिओ प्ले करून दाखवतो तुमच्यासमोर. हा एक पहिला थोडासा म्हणजे वेळाने दिसणार तुम्हाला ब्लर पाहू शकता कसं झालं आहे मित्रांनो. एकदम हार्ड ट्रेंडिंगवर चालू आहे. पाहू शकता एकदम विशाळ आहे. पाहू शकता मित्रांनो. आता इथं तुम्हाला इफेक्टवर जायचं. इथं मिरर 3 काही दिसत नाही आहे. त्या ॲडजस्टवर जायचं. ॲडजस्टवर वर्टिकली बरोबर ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. थोडंसं 4 घ्या. हे बरोबर ॲडजस्ट झालं आहे. आणि इथून बरोबर कट केल्यानंतर ना थोडंसं बटरफ्लाय आला. तर मित्रांनो एवढं झाल्यानंतर आपला काय करायचा, व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाकायचा मित्रांनो. आजचा व्हिडिओ एवढाच होता. का नक्की कमेंट सांगा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.